2 दिवसात भाजपचे माजी नगरसेविका पतीने केलेले अतिक्रमण हटवा. वंचित युवा आघाडीने मनपा आयुक्तांना निवेदन देत दिला अल्टिमेटम. भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने बाजुरिया नगरी नालंदा वाचनालयाजवळ खदान येथे नागरी वस्तीमध्ये म्हशीचा गोठा मनपाच्या परवानगीशिवाय सोबतच ओपन स्पेसवर गोठ्याचे बांधकाम केले असून या परिसरात या गोठ्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच शासकीय बोरवेलवर सुद्धा अतिक्रमण केले असून इतरांना बोरचे पाणी वापरू देत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. तर या माजी नगरसेविकेच्या पतीने कारगिल युद्धात शत्रूची अंगावर बुलेट घेणाऱ्या सेवानिवृत्त सैनिक बुद्धपाल सदाशिव यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. त्यामुळे या माजी नगरसेविकेच्या पतीने केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीने आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता मनपा आयुक्तांना निवेदन देत 2 दिवसात ते अतिक्रमण हटविण्याचा अल्टिमेटम दिला आहे. भाजपचे माजी नगरसेविका यांचे पती गजानन सोनवणे हे महानगरपालिकेच्या भाजपच्या सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी ओपन स्पेसमध्ये आपल्या वैयक्तिक कामासाठी म्हणजे स्वतःच्या व्यवसायासाठी म्हशीचं शेड 40 म्हशीचं शेड बांधलेलं आहे आणि तो शासकीय भूखंड आहे. सोबतच त्यांनी शासकीय योजनेतून मिळालेल्या बोरिंग्स याचं सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी त्या शासकीय बोरी ह्या वापरत आहेत आणि तिथल्या जनतेला त्यांचा उपद्रवाचा खूप त्रास आहे. त्या 4ही बोरिंगवर ते पाणी वापरू देत नाहीत आणि स्वतःच्या मालकीमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्या महानगरपालिकेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेला म्हशीचं संगोपन करता येत नाही, त्याची शहराच्या बाहेर संगोपन करता येते. हे या महानगरपालिकेमध्ये भाजपच्या सत्तेच्या दुरुपयोगापायी अभयापायी हे सगळं चालू आहे. त्यासोबतच त्यांनी त्या ओपन स्पेसच्या संदर्भात जे काही केलं त्यामध्ये जाब विचारला असता कारगिलमध्ये ज्यांनी स्वतःच्या अंगावर बुलेट घेतली असे सदाशिव नावाचे सैनिक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही त्या ओपन स्पेसवरचे त्यांचे अतिक्रमण काढून सोबतच त्या बोरिंगवरचे अतिक्रमण काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आयुक्तांना आज सुनीलजी लहान यांना निवेदन दिलं आहे. आम्ही त्यांना 2 दिवसात अल्टिमेटम दिलेला आहे. 2 दिवसानंतर त्यांनी जर त्यावर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करेल आणि माजी सैनिकांचा ज्या प्रकारे हल्ला झाला याचा तीव्र निषेध करून माजी सैनिकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यावर वंचित बहुजन युवा आघाडी त्याच तत्परतेने उत्तर देईल असे या ठिकाणी युवा आघाडीच्या वतीने महानगर अध्यक्ष वैभव खडसे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर या ठिकाणी आवाहन करत आहेत.